नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजू शिमेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आलेले आहे. विषयाचं नाव आहे बहर. मंडळी, व्लॉग करायला बराच गॅपमध्ये गेलेला आहे. कारण माझे गेले 4-5 महिने वास्तव्य हे US मध्ये असल्यामुळे मी आपल्या संपर्कात येऊ शकले नाही. त्याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. वसुंधरेला फुलवायाला आला आला वसंत ऋतू आला 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 वसंत ऋतू आला. मंडळी, हे गाणं आपल्या सगळ्यांना सर्वश्रुतच आहे आणि त्याच्याबद्दल कोणाचंच दुमत नसेल की वसंताचं वर्णन यापेक्षा सुंदर कोणी करणार नाही. पण सुमित्रानंदन पंत या ज्या सुमधुर ओळी वसंत ऋतू म्हटला की माझ्या ओठावर गुंजन करतात आणि किती यथार्थ वर्णन कवीने त्या वसंत ऋतूचं केलं आहे हे ह्याच्यातून लक्षात येतं. कवीची जी तादात्म्यता निसर्गाशी आहे ती कशा लेवलची आहे ह्याच्यावरून कळतं. चंचल पग दीपकची खासे धर, गृहमग वन में आया वसंत, सुलगा फाल्गुन का सूनापन, सौंदर्य शिखाओ मी हनंत, सौर की शीतल ज्वाला से फैला उरोर में मधुर दाह, आया वसंत भर पृथ्वी पर स्वर्गिक सुंदरता का प्रवाह. म्हणजे गेल्या 2-3 वेळा मी जे US ला गेले होते मागे, तर दरवेळी माझं साधारणतः जानेवारी किंवा जानेवारी च्या आसपास असं US ला जाणं झालं होतं. आणि मग US ची जानेवारी महिन्यातली थंडी म्हणजे काय विचारता, -डिग्री टेम्परेचर, अतिशय बर्फाच्छादित असे रस्ते बोस्टनमधले सगळे. सॉरी, मी त्यापूर्वी सांगते की मी बोस्टनमध्ये माझं वास्तव्य माझ्या मुलाकडे होतं आणि बोस्टनमधले जानेवारी महिना म्हटला की भर दुपारी 3 वाजताच अंधारून येणार. बर्फाच्छादित सगळं रस्ते कायम. मधूनच स्नो स्टॉर्म होतात, मधूनच पावसाची एखादी ताण छेडून जाते. थंडीचं तर विचारूच नका, -डिग्री टेम्परेचर. त्यामुळे ऊन असलं तरी इतकं कोवळं असतं ऊन की त्याची कोवळीकता कशी वर्णन करायची. तर सांगू कसे कुणा मी वय कोवळे उन्हाचे, अशी ती अवस्था असते. आणि झाडं बघाल ना तर एक नुसत्या एखाद्या धानस्थ ऋषीसारख्या तुम्हाला भासतील. अंगावर फक्त जीर्ण शीर्ण त्वचा पांघरलेली, हाडाची काडं झालेल्या अशा ऋषीप्रमाणे या फांद्या भासतात. नुसत्या काड्याकटकांचे साम्राज्य दूर दूर नजर टाकली तर तो आपल्याला नुसत्या अशा काड्या काटक्या आणि असं पर्णविहीन, कलिकाविहीन असं ते झाड आपल्याला दिसतं. आणि ते एखाद्या स्तब्ध विरागी ऋषीप्रमाणे ध्यानाला बसले आहेत की काय, असा भास ह्या वृक्षांकडे पाहून व्हावा असं वाटतं आणि मन खूप हवालदिल होतं. कारण की ह्या निष्पर्ण काड्या-काटक्या बघताना मनात कुठेतरी अ, खूप वाईट वाटतं, की एकेकाळी कधीतरी ह्या वृक्षांनी अंगाखांद्यावर फुलांचं, पानांचं वैभव मोठ्या दिमाखात मिरवलं असेल, नाही का? आणि आज त्यांचं झालंय, की जीर्ण-शीर्ण शरीर झालंय, काड्या-काटक्यांचं साम्राज्य झालंय आणि खूप असं दुःख वाटतं या झाडांकडे पाहून. त्यांनी किती हे पाना-फुलांचं वैभव एकेकाळी भोगले असतील या झाडांनी आणि आज निष्पर्ण, कलिकाहीन अशी त्यांची ती अवस्था पाहून खूप दुःख होतं. मिहीरचं घर ज्या पॉन्ड लेकच्या जवळपासच होतं. म्हणजे त्या घरातूनच तो पॉन्ड दिसायचा. तर मधल्या जो एरिया होता त्याच्या घराच्या मागच्या बाजूला, तो सगळा असा काड्या-काटक्यांनी विस्तीर्ण असा पसरलेला तो वृक्षांचा प्रदेश होता. फक्त तिथे काड्या-काटक्या उरलेल्या होत्या आणि अशा त्या पर्णविहीन आणि अशा थोड्याशा विरागी अशा त्या फांद्या पाहून मला खूप हवालदिल झालं. मला खूप वाईट वाटलं. एक दिवस मी राहून मिहीरला विचारलं होतं, की "काय रे, अशा काड्या-काटक्या झालेल्या आहेत आणि असं म्हणजे एखादं पर्णविहीन ही जी अवस्था आहे, मग ही निष्पर्ण झाडं आहेत, ही इथे कापत का नाहीत रे?"
त्या काड्या काटक्या खूप विषण्णता आणतात नाही मनाला, खूप वाईट वाटतं. तर त्यावेळेला मला मी हिने उत्तर दिलं होतं, की "मामा थांब थोडे दिवस. थोड्या दिवसांनी तू माझ्याशी बोल. आता हे जे निस्तेज, पर्णविहीन, फुलविहीन, विरागी भासणाऱ्या फांद्या त्यांच्या मनन चिंतनात दंग झाल्या आहेत, असं थोडा काळ तू समज आणि विसरून जा. मग मीही ते जे सृष्टीचं रूप आहे, जे जसं आहे, खूप वाईट होतं. दुःखच वाटायचं मला त्या फांद्यांकडे पाहून. पण ते ॲक्सेप्ट करण्याशिवाय आता पुढेही पर्याय उरलेला नव्हता. रोज माझा नित्यनियमाने तिथे मॉर्निंग वॉकचा फेरफटका असा चालू असायचा. हां, पण कधी स्नो स्टॉर्म नाही झालं, कडाक्याची अगदी -डिग्रीच्या पुढे टेम्परेचर असेल किंवा खूप जोरदार वारं वाहत आहे, अशा वेळेला मात्र माझ्या या मॉर्निंग वॉकच्या ह्याच्यावर विरजण पडल्यासारखं व्हायचं. अदरवाईज मात्र मी रोज पॉन्ड लेककडून एक राउंड मात्र नियमित टाकायचे. आणि काय सांगू आश्चर्य, एक दिवस त्या विरागी ऋषींनी आपलं रूप पालटायला सुरुवात केलं आणि त्या काड्या काटक्यांच्या गात्रागात्रावर नाजूक नाजूक कलिकांचं आगमन मला दिसायला लागलं. नाजूक नाजूक कलिकांचं तिथे अवतरण व्हायला लागलेलं होतं आणि ते बघता बघता सारं झाड रोज मी बघत होते आणि सारी झाडच अशी बघता बघता त्या नाजूक नाजूक कलिकांनी भरून गेली होती. त्यांच्यात एक नैवचैतन्य संचारलं होतं. प्रत्येक कळी आपल्या सुंदर रंगगंधांनी मग हळूहळू आपलं मुकुल खोलायला लागली आणि सृष्टीला नटवण्याचं ते कार्य ती करायला लागली आणि हसतच त्याचं कार्य चालू होतं. आणि मग आता त्या विरागी ऋषीचं एखाद्या "दूधो नाहो पूतो फुलो" असे आशीर्वाद मिळालेल्या संसारिक माणसात रूपांतर झालंय की काय असं वाटावं, इतकं ते झाड सुंदर सुंदर कलिकांनी बहरून आलेलं होतं. हळूहळू ते मुकुल हलकेच एक एक उघडायला लागलं आणि त्यांच्या सुंदर सजिल्या रंगांची उधळण त्या काड्या काटक्यांच्या गात्रागात्रांवर मला दिसायला लागली. आता मात्र त्या काटक्या अजिबात ओंगळ भासत नव्हत्या किंवा त्यांच्याकडे पाहून असा एक उत्साह संचारला होता माझ्या अंगात. कारण त्या गात्रागात्रातून तिथेही उत्साह ओसंडून वाहत होता वसंताचा, स्प्रिंगचा आणि तोच उत्साह माझ्याही गात्रात आता व्हायला लागला होता. मग माझ्याकडे बघून मिहीर हसला आणि मला त्याने विचारलं, "मम्मा, सबोरी का फल मीठा होता है ना?" तसे मी पण फुलले, मी पण हसले आणि हसूनच त्याला मी दाद दिली. कारण आता माझ्यातही तो स्प्रिंगचा उत्साह जो होता, तो माझ्यातही संचारला होता. तो वसंताचा जोम जो होता तो माझ्यात संचारला होता. रोज प्रत्येक उमलत्या फुलांच्या झाडाच्या पायथ्याशी असा पाकळ्यांचा खचाखच वाढलेला असायचा. रंगबेरंगी गालिचाच जणू सृष्टीवर अंथरलेला असायचा आणि मग माझंही त्या प्रत्येक फुलासोबत, त्या प्रत्येक झाडासोबत मग माझंही फोटो सेशन चालू झालं. अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की हा जेव्हा निष्पर्ण अशा काटक्या असतात किंवा अ, अ, काड्या उरलेल्या असतात ज्या फॉल सीझननंतर तर त्या आधी कलिकांनी बहरतात. त्यांच्या अंगाखांद्यावर गात्रागात्र छोट्या नाजूक कलिका अवतरित व्हायला लागतात. मग त्यांचं अल्पस्वल्पजीवी अशा फुलांमध्ये त्यांचं रूपांतरण होते आणि अशा रंगांचे उदाहरण करत करत चराचरसृष्टीवर रंगबेरंगी गालिचा त्या अंथरतात आणि मग वसंताचं स्वागत करायला ते किती उत्सुक असतात हे त्याच्यातून दिसतं आणि मग हा बहर हळूहळू संपायला लागतो आणि ते झाड कोवळ्या लालसर पालवीने हिरव्या अशा नाजूक नाजूक पानांनी ते झाड आता सजायला लागतं. ते झाड आता ओजस्वी हिरव्या रंगात नटायला लागलेलं असतं आणि मग सप्टेंबरपर्यंत निसर्गाची ही उधळण अगदी दिलखुलासपणे सगळीकडे चालू असते आणि प्रत्येक झाडाच्या जवळून जाताना किंवा रस्त्यावरून तुम्ही फिरताना तुम्हाला सुंदर सुवासिक फुलांचा तो गंध नाकात जातो आणि मन उत्फुल्ल होतं. खूप छान असं मस्त आनंदी वाटतं
आणि प्रत्येक त्या झाडाच्या खाली त्या रंगबिरंगी फुलांच्या पाकळ्यांनी असा गालिचा अंथरलेला पाहायला मिळतो. आणि मग सप्टेंबर येतो, तोच मुळी फॉल सीझन घेऊन येतो आणि मग झाडांच्या खाली त्या रंगबेरंगी पानांचा गालिचा आता सांडायला लागलेला असतो. सगळा भूप्रदेश त्या रंगबिरंगी पानांनी व्यापून गेलेला असतो आणि त्या पानांचे रंग तरी किती सुंदर असतात बघा. आज तो हिरवा असतो, उद्या पिवळा, परवा केशरी, लाल, तांबडा, वेगवेगळ्या रंगात ही पानांची उधळण तिथे होत असते आणि तो सगळा भूप्रदेश अतिशय सुंदर अशा गालिच्याने व्यापून जातो. आणि पुन्हा तो गोकुळ अचानक खाली व्हायला लागतं, ते घरटं खाली व्हायला लागतं आणि मग नेहमीचा एकटेपणा, नेहमीचा विरागीपणा, नेहमीचा तो एक एकलेपणा आपण म्हणू, त्याच कणखरतेने सोसायला झाड तयार झालेलं असो. पुन्हा त्या उणे तापमानात, बर्फात, पावसाचा तडाखा झेलत पुढच्या भराची स्वप्न पाहत झाड संन्यस्त होऊन जातं. निसर्ग किती छान शिकवण देतो नाही म्हणते आपल्याला. क्षण तो क्षणात दवडला, सखे हातचा सुटोनी, असं जगू नका म्हणतो निसर्ग. प्रत्येक वर्तमान क्षणाचा आपण आनंद मिळवा, तो चाखा. बहराचा काळ असो किंवा पानगळीचा काळ असा, जो काही आहे सीझन, तो तितक्याच आनंदीपणे, तितक्याच समाधानीपणे तुम्ही सोसावा. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा, हेच याच्यातून झाड आपल्याला सूचित करत असेल नाही का. आपल्याकडे जे आहे ते उदार मनाने भरभरून देऊन टाकायचो. निसर्गाची रंगपंचमी साजरी करायची, स्वतः नटायचं, निसर्गालाही नटवायचो. भराचा अतोनात आनंद लुटायचा आणि कुपीतील अत्तराचा वानोळा निसर्गाला व्हावा. आणि जे आपल्यापासून विलग झालं आहे, जे तुटून पडलं आहे, ते आपल्यापासून गळून पडलं आहे, ज्याचे त्याला दिलं असं समजायचं आणि त्याच्यात गुंतत नाही राहायचं. ते पंचतत्वात विलीन झाले असं समजा आणि मग दुःख न करता परत आपण संन्यस्त होऊन जायचं, विरक्त होऊन जायचं. गेले द्यायचे राहून नक्षत्रांचे देणे ही खंत न बाळगता. आणि मग विचारायचं, किती घेशील दोहो करांनी. हा आनंद वाटत फिरायचा आपण. परत ध्यानमग्न होत उद्याच्या बहराची स्वप्न बघत, उद्याचा तो आलेल्या हा उद्याच्या बहराची स्वप्न बघत असताना आलेल्या हिमवादळांना, झोडपणाऱ्या पावसाला तोंड देत त्या कणखरपणे अगदी तटून उभं राहायचं. इतका दिवस मला आल्यापासून ह्या शुभ्र सुतकी रंगाचं उगच वाईट वाटत होतं, असं आता क्षणार्धात वाटून गेलं मनात. किती मनाची स्थित्यंतर असतात नाही का माणसाच्या. बर्फ, थंडी, उणे तापमानामुळे आलेला तो वैताग माझ्या खरं क्षणार्धात पळून गेला होता. या स्प्रिंगच्या आगमनाने माझ्यातही एक नवचैतन्य निर्माण झालं होतं. माझी शारीरिक मानसिक मरगळ आता निघून गेली होती, दूर पळाली होती. माझी घालमेल मनाची जी होत होती ती दूर झाली होती आणि पुण्याचा तो लाल केशरी गुलमोहर, पिवळ्या झुंबरांचा तो बहावा माझ्या मनात रुंजी घालत हसून बघत होता. आणि त्या लाल केशरी, पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा रंगात मी रंगून गेले होते. मंडळी, असा हा US मधला बहर आणि हा बहराचा, वसंताचा, स्प्रिंगचा काळ. ती लोक किती आनंदाने तिथे तो सेलिब्रेट करतात. स्प्रिंग म्हटलं की त्यांना खूप जोश येतो, कारण तिथे फुलांची, रंगगंधांची, निरनिळ्या रंगांची इतकी उधळण असते की ते पाहून मन अतिशय उत्फुल्ल होतं, आनंदित होतं. आणि हा बहर प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असं मला वाटतं. नमस्कार.